बॉल कॉल आहे आणि एकूण 2 धावा मिळतील इथून 1+1. बॅट्समनचं नाव व्यवस्थित सांगा. महेश आणि वजीर बैलाचे मालक. क्या बात आहे. आणि वजीर बैलाचे मालक या ठिकाणी आलेले आहेत. म्हणूनच संघाचं नाव वजीर 11 आहे. बघूया वजीर बुद्धिबळाच्या पटलावरती वजीराला फार महत्व असतं. कव्हरच्या दिशेने अशोक काटे त्या ठिकाणी बॉलर आहेत. थ्रो डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सिंगल येते. पुन्हा एकदा स्लिप मिड ऑफला चेंडू गेलाय. चांगले यष्टीरक्षण, केवळ एकच धाव. गर्दीमध्ये थोडीशी कपात होताना दिसलेली आहे. मला वाटतं आता हळूहळू आणखीन गर्दी वाढेल. डॉट बॉल आहे. धावा झाले धावफलकावरती एकूण 3 धावा. ऑड कॅच, यष्टांच्या मागे झेल टिपलाय, फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन वजीर 11 संघाच्या. शेगाव प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आपण बघतायत आणि तिसरी मॅच आजच्या रात्रीतील टेलिकास्ट, सूर्य लाईव्ह टेलिकास्ट युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट वरती. घर बसल्या क्रिकेटचा हंगाम जवळजवळ संपलेला आहे. जीटीसी वरती, माफ करा, ग्लोबल टेनिस क्रिकेट वरती. हो, ड्राईव्ह केला यावेळेस मात्र लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. पहिल्या मॅच मध्ये 80 धावा झाल्या, 81 झाल्या असं वाटलं. धावांचा पाऊस आता पडेल, पण दुसऱ्या मॅच मध्ये कमी धावा आल्या. हो, नो बॉल कॉल अंपायरचा येतोय. फिल्डिंग चांगली झाली आहे. 1+1 एकूण 2 धावा मिळतील आणि नो वरती कुठल्याही प्रकारचा फ्रेट नाहीये, कारण हे क्रिकेट टर्फचं क्रिकेट आहे. एकूण धावा झाले 6 धावा. बॅकफुट वर गेले, पंच करतात समोर कव्हरच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण. साईडच्या ज्या नेट्स आहेत तिथे चेंडू लागला तर धावायचंय. तिथे लागून बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला तर 4 धावा मिळतील. हो, सुंदर फटका, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, चांगली बॅटिंग करते. धावा झाल्या धावफलकावरती. षटक संपलंय. 7 धावा. काय बॉलिंग गेले बघा अशोक काटे यांनी पहिल्या षटकात. केवळ 7 धावा, एकही मोठा फटका आला नाही आणि त्यामुळे केवळ 7 धावा आपण बघतायत. आणि बॉलिंग साठी आता तयार होत आहेत मुकेश उर्फ शाहिद. शेगाव प्रीमियर लीग मध्ये काय जबरदस्त मुकेशकडे बॉल जात होते सारखे सारखे. हो, सुंदर चेंडू, लेग ब्रेक. एसटीची अपील पंचांनी नाकारले. अशोक काटे विचारता जवळ जाऊन काय झालं, का नाही आउट. त्यांनी सांगितलं. थोडेसे अंपायरी घाबरले होते, पण ते म्हणाले की नाही, क्रीज मध्ये बॅट टेकवली, पॉपिंग क्रीज मध्ये लगेच आलेले. मुकेश पुन्हा एकदा. हो, नो बॉल कॉल. गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार थेट धडकला नेट वरती. 7 धावा मिळतील. खराब चेंडू होता. 14 धावा झाल्या. हा देखील जाईल. शॉर्ट ऑफ लेन. पहिला चेंडू अप्रतिम होता, पायावरनं बाहेर काढला होता, पण पुढचे 2 चेंडू हाफ ट्रॅकर. हा देखील इथून गेलाय सीमारेषेच्या दिशेने, चौकार. आणि स्कोरिंग लिहा, स्कोर करा, चर्चा नंतर करा. 2 6 नंतर 1 चौकार आलाय. हो, हा देखील चांगला फटका होता. आणि अशा प्रकारे आपण बघतोय धावा झाल्यात. आम्हाला स्कोर सांगताय 25. हा चांगला चेंडू वाटता, बघूया. पडल्यानंतर नक्कीच पंचांचा सिग्नल आला नाही. 1 टू गो. फ्लाईट दिली आहे, कव्हरच्या दिशेने खेळलेले आहेत. 1 धाव येईल. 2 षटक संपल्या. धावा धावफलकावरती 26. पहिल्या ओव्हर मध्ये 7च होत्या, या ओव्हर मध्ये 19 आलेले आहेत. काय कमबॅक केलंय वजीर 11ने. आणि बॉलिंग साठी बॅट्समन त्या ठिकाणी आपण बघतायत हुशार आणि महेश, जे वजीर बैलाचे मालक आहेत. नक्कीच वजीर बैलाच्या माध्यमातून महेश यांचं देखील बैलगाडा शर्यतीच्या विश्वामध्ये नाव आहे. आणि सध्या क्रिकेटच्या मैदानावरती त्यांना आपण बघतोय. व्हॉट अ शॉट. सरळ, अगदी सरळ, धनुष्यातून जसा बाण निघतो सरळ निघतो, तसा असा चेंडू गेलाय. हा देखील उडवलाय.
ओ डायरेक्ट हिट झालाय त्या ठिकाणी फलंदाज बाद आहे. बघा बाहेरून आवाज देऊ नका. नो नाहीये, बाहेरून आवाज देऊ नका. बॅट्समन कन्फ्युज होता त्यामुळे लक्षात येत नाही. आणि महेश बाद झालेले आहेत. धाव फलकावरती आपण बघतात एकूण झालेले आहेत. एकूण धावा झाल्यात 32 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर आपण बघतो त्या ठिकाणी बॉलर आहेत. अस्तु अस्तु मात्रे, अमोल, न्यू बॅटर अमोल. अमोल न्यू बॅटर लेफ्ट हँडेड आहे. कौस्तुभचा सामना करतील. समोर ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे तिथे, मागे गेलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव येईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपण बघतायत. एका बाजूला वजीर 11, दुसऱ्या बाजूला वेशियाई 11. हा पाड्याचा संघ आहे. 33 धावा झाल्या, 33. हा देखील उडवलाय कवची दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. साईडच्या नेटला चेंडू लागल्यानंतर कॅच पकडली तर ती ग्राह्य धरली जाणार नाही. नेट वरती वर लागल्यावर कॅच आहे. हो सुंदर फटका आहे फ्रंट फूट वरती. तडाखा दिला अमोलने. अमोलच्या बॅट मधून येतो षटकार. धाव फलकावरती 40. धाव संख्या 40. तिसरं षटक. आणखीन एक सुंदर फटका. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक 2 षटकार. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस धावा 46. या ओव्हर मध्ये 20 आल्यात. मागच्या ओव्हर मध्ये आपण बघितल्या 19. त्याच्या आधी 7 होत्या. प्रत्येक ओव्हर नंतर धावांची गती वाढत चालली आहे. आणि वजीर काय जबरदस्त बॅटिंग करतोय. कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फलंदाज बाद त्या ठिकाणी पंचांनी घोषित केलंय. आणखीन एक धक्का वजीर 11 ला लागतोय. बघूया न्यू बॅटर कोण येतोय. या बॅटर बाहेर होते पिंजऱ्याच्या. बाट्या, जितेंद्र उर्फ बाट्या. नावातच ताकद आहे, नावातच हिंमत आहे. बाट्याला जेव्हा स्ट्राईक येईल तेव्हा अपेक्षा असेल मोठ्या फटक्यांची. संकेत भोईर बॉलिंग मार्कवर. अमोलला बीट केलंय, अपील केलंय. काय किपिंग करतात बघा अशोक काटे. काय नजर आहे, जबरदस्त तीक्ष्ण नजर. धोनीची आठवण आली मला. आणि फलंदाज बाद. अमोल बाद झालाय. न्यू बॅटर येत आहेत. प्रेम नाम तो सुना ही होगा. आणि 2 भाऊ. बघा बट्ट्याच्या चेहऱ्यावरती किती आनंद. भाऊ झाला माझा आता. आम्ही दोघे भाऊच. आम्ही दोघे भाऊ भाऊ. एका मागून एक षटकार लावू. हो उडवलाय. व्हॉट अ कॅच. काय फिल्डिंग आहे. मुकेश आहे का. कोण आहे मुकेश. मुकेश. आणि 3 चेंडू 3 फलंदाज. हॅट्रिक होऊ शकले. मला रनआउट होता मागाशी पहिल्या बॉलवर. आता हॅट्रिक वरती आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत संकेत हॅट्रिक वरती आहेत. हवेत पहिली हॅट्रिक शेगाव प्रीमियर लीग 2024 ची. दुसऱ्या बॉल रनआउट होता. हॅट्रिक नसेल मला वाटतं. बघा नक्की सांगा. ओव्हर हॅट्रिक झाली. किती विकेट किती गेल्यात. 6 गेल्यात. बघा गेल्या वर्षीचा रेकॉर्ड बघा. जरी सगळ्यात जास्त धावा संकेतने दिल्या असल्या. संकेत हसतोय. गेल्या वर्षी 40 धावा दिल्या होत्या. पण या वर्षी तो रेकॉर्ड तो होऊ देणार नाही. या वर्षी त्यांनी भरपूर प्रॅक्टिस केले, भरपूर मेहनत केली, आपल्या बॉलिंग वरती काम केलं. तो ऑस्ट्रेलियाला गेला, तिथे जाऊनही त्याने नेटमध्ये प्रॅक्टिस केली आणि आता मात्र तो पुन्हा एकदा आलाय. चला काय बॅट्समन आहेत का संपले. बॅट्समन टीमच नव्हती मला वाटतं 10 जणांची. पाठवा कोणाला पण पाठवा. कमी तिथे आम्ही. प्रेमनाथ यांचे सुपुत्र आहेत मला वाटतं. विराज. बघा प्रेमनाथ दादा त्याला राजकारणात उतरवा. कमी तिथे आम्ही आलाय तो. आणि आत आलाय चेंडू. त्यांची मॅच आहे प्रेक्षणीय मॅच. संकेत आज इकॉनॉमिकल होणार. समोर खेळतायत. धावचीची संधी. 1 धाव इथून मिळेल. आणि अशा प्रकारे डाव संपलाय पहिला. 47 धावा झाल्यात. 48चं टार्गेट आहे. गेल्या वर्षी एकट्याच संकेतने 40 धावा दिल्या होत्या.
आता संपूर्ण टीमने मिळून 47 दिल्यात आणि या ओव्हरमध्ये संकेतने किती धावा दिल्या? एकच. क्या बात आहे संकेत. चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर वजीर 11. सुरुवातीला 7 धावा नंतर 19, दुसऱ्या ओव्हरला तिसऱ्या ओव्हरला 20, पण अंतिम ओव्हर मध्ये गोहिरने केवळ एक धाव दिली आहे. हा रेकॉर्ड आहे टर्फ क्रिकेट मधला. खरं तर टर्फ क्रिकेट मध्ये केवळ एकच धाव देणं हा देखील एक रेकॉर्ड आहे आणि भरपूर निंदा गतवर्षी झाली, टीका झाली, संकेत होती 40 धावा जेव्हा त्याने दिल्या, पण या वर्षी त्याने केवळ एकच धाव दिलेली आहे. बॅटिंग साठी मुकेश आलाय आणि मुकेश आता काय करेल यावर सगळ्यांचं लक्ष. ड्रीम 11 मध्ये मुकेशची निवड करण्यात आलेली आहे. हे बघूया मुकेश किती. मुकेश स्टार पाटील, स्टार पाटील, क्या बात आहे. नवीन नवीन नावं मिळत आहेत. आयांश 11 आणि माऊली 11 दोन्ही टीमने यायचंय. डिपेंडर ग्रुप शिळगावचे मुकेश, डिपेंडरचे मालक मुकेश तयार आहेत. समोर आहेत महेश, वजीर 11 चे कॅप्टन सर्व सर्वा. पहिला सडाका दिलाय मुकेशने. षटकरने सुरुवात होते डावाला. टार्गेट आहे 48 आणखीन एक भाग पुढे जाऊन पाठवलाय. लॉंग ऑफला चेंडू. बॅक टू बॅक 2 षटकार. कौस्तुभ नॉनस्टॉप घेतला. आणखीन एक सलग तिसरा षटकार. मुकेश नाम नाही येतो ब्रँड आहे. सगळेजण वेगवेगळी नावं सांगतायत पण तो मात्र इथून आल्या आल्या सबला इकडे स्पष्ट. बॅक टू बॅक चौथा षटकार. 4 चेंडू 24 धावा कुठलेल्या आहेत. चोख प्रत्युत्तर ईट का जवाब पत्थर से. चेंडू वर लागलाय नेट वरती. एकच धाव. अशोक काढे आनंद घेत आहेत, क्रिकेटचा आनंद लुटतायत आणि आनंद लुटण्यासाठीच मजा करण्यासाठी. नो बॉल आहे. एक येईल 1+1. एकूण धावा झालेल्या आहेत. आमचे स्कोरर आहेत आमच्या सोबत. मीत अलिमकर सांगतायत धावा किती झाल्यात. 28 झाल्यात. मीत कुठल्या टीम मध्ये. मी चेक करतोय आता डायरी कुठल्या टीम मध्ये. टीमचं नाव फिक्स नाही त्याच्या, पण त्याला विकत घेतले 27 करोडला. सगळ्यात महागडा आहे मीत आलिमकर. मुकेश्वरची बोली जास्त होती. ISP पुढच्या वर्षी ISP ला दिसेल तुम्हाला मी. हो मुकेश मात्र ऐकायला तयार नाहीये. स्वागत केलं होतं महेश षटकरने, आता स्वागत करतोय. धावा झाल्यात 34. कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये हा देखील सीमारेषे बाहेर. 38. आता 10 करायचे. 10 धावांची गरज विजयासाठी. मुकेश जबरदस्त बॅटिंग करतोय. हेलिकॉप्टर उडलेलाय. 4 धावा येत आहेत. आता केवळ 6 धावांची गरज आहे. मुकेशच्या किती धावा झाल्यात बघूया. आम्हाला सांगतील. मी लिहिलेच नाही मला वाटतं. टेन्शनच ना ठेवला. कुठे लिहित बसतं. घरचीच टुर्नामेंट आहे. पण आमचे ऑनलाईन स्कोर सांगतील आम्हाला मुकेशने किती गेलेत. तर स्कोरर थोडे दूर बसल्यात, भरपूर दूर बसल्यात, त्यामुळे ते कॉर्डिनेशन होत नाहीये ऑपरेटरचा आणि स्कोररचा. ऑन साइडला शॉर्ट लेगला चेंडू होते. एक धाव. षटक संपले. धावा किती झाल्यात मी सांगतायत 45. 3 ची गरज आहे 12 बॉल मध्ये. या ओव्हर मध्ये 17 धावा आलेल्या आहेत. पहिल्या बॉलला मॅच झाले फिनिश. मुकेशने किती षटकार ठोकलेले आहेत तर पहिल्या बॉलला षटकार होता. दुसऱ्या ओव्हरच्या तुमच्या ऑपरेटर यांना ही माहिती हवी. दुसऱ्या बॉलला चौकार, तिसऱ्या बॉलला चौकार, परत सिंगल आहे चौथ्या बॉलला आणि बॅक टू बॅक 2 सिंगल. शेवटच्या 3 बॉलला 3 सिंगल आहेत.
दुसऱ्या ओव्हरचं सांगतोय. तिसऱ्या बॉलला चौकार आहे, दुसऱ्या बॉलला चौकार आहे. तिसऱ्या ओव्हरला बॉलर कोण होता? मॅच फिनिश झाली. बट्ट्या बट्ट्या होता, बट्ट्या. षटकार, मॅच फिनिश. या मॅच झाले फिनिश. पुढची मॅच कोणती आहे? आयन्स 11 वर्सेस श्रीहरी माऊली. दोन्ही टीमने तयार राहायचंय. आणि किती केल्यात आम्हाला अशोक काटे आणि